जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, समर्थ कॅरियर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बघा, भरपूर दिवसानंतर कॅमेऱ्याच्या समोर आलो आहे. त्यामुळे बघा, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की ॲक्च्युली हा व्हिडिओ तुमच्यासाठी बिलकुल महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला आखरीपर्यंत पाहणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्या गोष्टीची वाट बघत होतो ती गोष्ट म्हणजे अग्निवीर भरतीची सुरुवात झालेली आहे. मेन म्हणजे नागपूर यारो. नागपूर यारोची भरती 27 तारीख म्हणजे उद्यापासून स्टार्ट आहे, संध्याकाळपासून. तर त्या ठिकाणी काय माहिती आहे का, पोझिशन काय आहे. आमचा मेन महत्त्वाचा उद्देश असा आहे की हे प्रत्येक गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचायला हवी. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ आखरीपर्यंत बघा. आणि चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक सीझनला आम्ही फॉरेस्ट गार्ड, महाराष्ट्र पोलीस आणि आता अग्निवीर सुरू झालेली आहे. तर अग्निवीरच्या प्रत्येक दिवसाची आणि प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवायची पूर्ण कोशिश करू. त्यामुळे जे विद्यार्थ्यांनी, कारण तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक दिवशी अलग अलग जिल्ह्याचे विद्यार्थी भरतीला येतात. उद्यापासून नागपूर यारोमध्ये नागपूर, भंडारा, गडचिरोली, अमरावती, यवतमाळ, वाशिम हे सर्व जिल्हे भाग घेणार आहेत. आणि अलग अलग दिवशी अलग अलग तालुके आणि जिल्ह्यांचा समावेश राहणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, बघा, सर्वात प्रथम तुम्हाला हे माहीत पाहिजे की तुमचं जे ग्राउंड आहे ते सिंथेटिक स्टेडियम आहे. मानकापूर स्टेडियम आहे अग्निवीर भरतीचं, परंतु काही चेंज झालेले आहेत यावेळेस. तर सध्याच्या माहितीनुसार पहिले कसं असायचं, पहिलं आतमध्ये जायचं आहे तुम्हाला, वेट हाईट वगैरे व्हायची आणि नंतर तुम्हाला 1600 मीटर रनिंग व्हायची. परंतु मित्रांनो, यावेळेस तसं नाही आहे. यावेळेस सगळ्यात पहिले तुमची 1600 आहे, कारण जेवढे मुलं फेल झाले त्यांना बाहेर काढतील आणि जे मुलं पास झाले त्यांचंच ते मेडिकल वगैरे किंवा हाईट, वेट, चेस्ट आणि डॉक्युमेंट चेक करतील. विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी आपली जे भरतीचं पेपरचं जे हॉल तिकीट आहे ते नेणं विसरू नका. आणि जे तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट आहे ते सर्व डॉक्युमेंट सोबत असू द्या. आणि त्यानंतर कुठलाही विद्यार्थी जर तुमचे काही विद्यार्थ्यांनी डेट ऑफ बर्थ कमी जास्त केली आणि डुप्लिकेट डॉक्युमेंट बनवले, अशा विद्यार्थ्यांनी प्रवेश करू नका. कारण एक्झामला चालून गेलं, परंतु या फिजिकलमध्ये तुमचं बिलकुल चालणार नाही, कारण त्या ठिकाणी थंब घेत आहेत आणि थंबमध्ये सर्व डेटा, मागच्या भरतीमध्ये हा कधी अटेंड झाला होता, कशामध्ये फेल झालेला आहे, हे सर्व कळून येते. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तशी गलती करू नका. ज्या गोष्टीची तुम्ही वाट बघत होता, आता तुम्हाला जोर लावायचा पूर्ण विषयानंतर. सिलेक्शन प्रोसेस कशी आहे तुम्हाला सांगतो. 1600 सगळ्यात पहिले 1600 मीटर आहे. 1600 मीटर तुम्ही पहिली पर्ची किंवा सेकंड पर्चीमध्ये आले. पुलअप्स तुम्ही किती मारताय तुमच्यावर डिपेंड आहे, कारण एक पुलअप जर कमी झालं तर तुम्हाला माहिती आहे की 7 मार्क्स मायनस आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही एक्झाम कसा पेपर क्लिअर केला हे तुम्हाला माहीत आहे. आता जे तुम्ही ग्राउंड क्लिअर केलं, पहिल्या पर्चीचं असो किंवा दुसऱ्या पर्चीचं असो, ते मार्क्स आणि तुमचे ग्राउंडचे मार्क्स याचं कॅल्क्युलेशन होणार. आणि कॅल्क्युलेशन झाल्यानंतर आखरी ते फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव येणार. जे मुलं ग्राउंड काढतील याचा अर्थ असा नाही की ते सर्व मुलं सिलेक्शन होतील, असं नाही आहे. आलं लक्षात विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे तुम्ही पूर्ण जोर लावा, कारण आता जोर लावायचा, ताकद लावायची वेळ आलेली आहे. मी आशा करतो की आपले जे विद्यार्थी आहेत, माझ्या संपर्कामध्ये जेवढे विद्यार्थी, प्रत्येक विद्यार्थी पहिली पर्ची घेऊन क्वालिफाय होणार. तुम्ही तशाच प्रकारची ताकद लावा. आणि विद्यार्थी मित्रांनो, डॉक्युमेंट कुठले जे डॉक्युमेंट आहे, कमी डॉक्युमेंट तुम्ही घेऊन जाऊ नका. जे डॉक्युमेंट तुमच्याकडे काही कन्फ्युजन असतात ते तुम्ही बिलकुल क्लिअर करून. आणि उद्या रात्रीचं ग्राउंड आहे, 27 तारखेला संध्याकाळचं ग्राउंड आहे, तर तुम्ही 6 वाजतापासून लाईनमध्ये लागू नका. तुम्ही बिलकुल 9च्या नंतर लाईनमध्ये लागा. नॉर्मल जेवण करा, फुल जेवण करू नका, नॉर्मल जेवण करा. बिलकुल लाईटली तिखट वगैरे खाऊ नका, कारण वातावरण बाहेर बरोबर नाही, पावसाचं आहे. तुम्ही आजारी वगैरे पडू नका. त्याच्या हिशोबाने तुम्ही सेफ्टी करा, सेफ्टीच्या हिशोबाने तुम्ही राहा. आणि वेळेवर पूर्ण जेवण करून तुम्ही ग्राउंडला उतरू नका, कारण उपाशी माणूस धावू शकते, परंतु जास्त जेवण केल्यानंतर धावू शकत नाही. अशा तुम्ही छोट्या मोठ्या गलत्या करू नका. आणि डॉक्युमेंट क्लिअर घेऊन जावा, कारण असं नाही की वेळेवर हे डॉक्युमेंट नाही ते डॉक्युमेंट नाही. जे स्पोर्ट्सवाले विद्यार्थी आहेत त्यांना हाईटची कन्सेशन वगैरे असते, तर ते लिगली तुमच्याकडे जे स्पोर्ट्स सर्टिफिकेट आहे ते घेऊन तुम्ही उभे राहा. जर तुमचं स्पोर्ट्स सर्टिफिकेट लिगल असेल तर नक्कीच तुम्हाला कन्सेशन मिळेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्या गोष्टीची वाट बघत आहोत ते गोष्ट बिलकुल तुमच्या समोर आली आहे. आणि उद्या रात्रीपासून आपल्यासाठी दिवाळी, भरती म्हणजे भरतीचं ग्राउंड म्हणजे दिवाळीच. तर हे बार उडवायला तुम्ही तयार राहा. माझ्या पूर्ण शुभेच्छा तुमच्यासोबत आहेत. उद्या पहिल्या ग्रुपमध्ये किती मुलं सोडलेले आहेत आणि एका ग्रुपमधले किती विद्यार्थी घेत आहेत आणि विद्यार्थ्यांना टायमिंग किती देत आहे, हे सर्व माहिती मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवायची कोशिश करेन. त्यामुळे प्रत्येक रोजचा व्हिडिओ तुम्हाला पाहणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि व्हिडिओ हा आखरीपर्यंत पाहणं गरजेचं आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल. आणि घाबरायची बिलकुल गरज नाही. जशी तुम्ही प्रॅक्टिस करत आहे पूर्ण जोर लावा. मी म्हणतो की माझ्या हिशोबानं तुम्ही जशी प्रॅक्टिस केली त्या हिशोबानं जर तुम्ही जोर लावला तर तुमचं सिलेक्शन यावर्षी 100% कोणीही रोखू शकत नाही. विद्यार्थी मित्रांनो, बघा, उद्या संध्याकाळची पहिला ग्रुप आहे. जे विद्यार्थी उद्या पहिल्या दिवशी आणि संध्याकाळी धावत अशा सर्व विद्यार्थ्यांना, अग्निवीर, सोल्जर विद्यार्थ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि पुन्हा भेटूया
उद्याच्या दिवशी म्हणजे आज रात्री काय घडलं हे संपूर्ण माहिती घेऊन आपण नवीन व्हिडिओमध्ये नक्की देऊया. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त चॅनल शेअर करायला विसरू नका. थँक्यू. जय हिंद.